नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तुरुंगामध्ये न्यायिक बंदी असलेल्या एका बंद्याला भेटण्यासाठी अभ्यागताकडे 1000 रुपयांची लाच मागणाऱ्या 2 हवालदारांना एसीबीने रंगेहात पकडलेले आहे। कल्याणच्या आधारवाडी तुरुंगात असलेल्या 2 हवालदारांना लाच मागितल्याप्रकरणी एसीबीने ताब्यात घेत त्यांच्या विरोधात खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या संदर्भातील सविस्तर वृत्त असे: 55 वर्षे सतीश नानाजी भोसले आणि 39 वर्षे शरद नाना पानपाटील अशी लाचखोर हवालदारांची नावे आहेत। एसीबीचे पोलीस निरीक्षक सुनील कारोटे यांच्या पथकाने ही कारवाई केली। पोलीस ठाण्यातील तक्रारीमध्ये मिळालेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात आधारवाडी तुरुंगात न्यायिक बंदी असलेल्या मित्राला विकास नाना पगारे याला भेटण्यासाठी दुसरा मित्र तुरुंगात आला होता। त्यावेळी तुरुंगातील स्वागत कक्षातील हवालदार सतीश भोसले आणि पानपाटील यांनी आपण न्यायिक बंदी विकास पगारे याचे नातेवाईक नाहीत, त्यामुळे आपणास भेटता येणार नाही असे हवालदारांनी संबंधित मित्राला सांगितले। जर आपल्याला मित्राला भेटायचा असेल तर 1000 रुपये द्यावे लागतील असे सांगितले। तुरुंगातील स्वागत कक्षात असलेल्या हवालदाराने लाचेच्या मागणीसाठी या ठिकाणी आपल्यास अडवल्याचे लक्षात आल्यानंतर दुसऱ्या मित्राने मी पैसे घेऊन येतो आणि भेटतो असे संबंधित हवालदारांना सांगितले। दरम्यान संबंधित अभ्यागत असलेल्या मित्राने या संदर्भात एसीबीकडे तक्रार केल्यानंतर एसीबीने सापळा रचत या प्रकरणाची पडताळणी केली। त्यावेळी हवालदार सतीश भोसले हे आधारवाडी तुरुंगात न्यायिक बंदीला भेटण्यासाठी आपल्या मित्राकडे 4 ते 5000 रुपयाच्या लाचेची मागणी करत आहेत असे स्पष्ट झाले। या दोन्ही हवालदारांनी नंतर लाचेच्या रकमेमध्ये तडजोड करून दोघांसाठी प्रत्येकी 500 रुपये असे 1000 रुपये आणि एका महिला कर्मचाऱ्यासाठी 500 रुपये अशी 1500 रुपयांची मागणी केली। दरम्यान सोमवारी दुपारी तुरुंगातील मित्राला भेटण्याचे नियोजन केले आणि एसीबीला तशी माहिती दिली। संबंधित पथकाने या ठिकाणी सापळा लावला। दुपारी 3 वाजेच्या दरम्यान तक्रारदार आधारवाडी तुरुंगात न्यायिक बंदी असलेल्या मित्रासाठी भेटण्यासाठी गेला। त्यावेळी आधारवाडी तुरुंगाबाहेरच्या रस्त्यावर शरद पानपाटील याने तक्रारदाराकडून लाचेची स्वीकारणा केल्यानंतर एसीबीने त्यांना ताब्यात घेतले। या घटनेने खळबळ उडाली आहे। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी कल्याण। धन्यवाद।